मी भारतीय जनता पक्ष मुंबईच्या वतीने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि माननीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधानजी आणि मोदी सरकारचं मुंबईकरांच्या वतीने मनापासून धन्यवाद करतो, अभिनंदनही करतो। बऱ्याच वर्षाची मागणी 65 वर्ष काँग्रेसचं राज्य देशात असताना सुद्धा जे मुंबईकरांना मिळालं नाही, खऱ्या अर्थाने देशाची आर्थिक राजधानी मुंबई, त्या मुंबईतल्या युवक, विद्यार्थी, इंडस्ट्रीज या सगळ्यांची असलेली इच्छा ही माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी कॅबिनेट मध्ये मुंबईला नवीन IIM इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट याची मान्यता करून मुंबईकरांची एक खूप मोठी सोय आणि सुविधा आणि सेवा केलेली आहे। थकवा नाही, हेअरफॉल नाही, त्वचा उजळली चमकदार, ऍसिडिटी, पिंपल्स, डोके दुखी, वर्तन विषता असरदार, रणविषता टॅब्लेट्स। कॅबिनेट मध्ये अप्रूव्हल झालं आणि त्यामध्ये जे विधेयक संमत झालं त्या विधेयकामुळे मुंबईत असलेली नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग NITI पवई हे आता IIM म्हणून काम करेल। IIM ची मान्यता त्यांना मिळाली आणि त्यामुळे या भागातील आणि मुंबईतील इंडस्ट्रीज असतील, एंटरप्रेन्योर्स असतील, स्टार्टअप असतील, मॅनेजमेंट गुरु असतील, आमचे विद्यार्थी असतील, या सगळ्यांना आता अन्य राज्यामध्ये मध्ये अहमदाबाद असो, इंदोर असो, अन्य कुठे असं ही जाण्याची गरज नाही। अति प्रतितयश असलेली IIM, जगात ज्याचं रेप्युटेशन आहे ती IIM मुंबईत आता 350 जागा MBAच्या घेऊन मुंबईत आता सुरू होणार आहे। विधेयक कॅबिनेटने मंजूर केलंय, सदनामध्ये आता मंजूर होईल जुलैच्या अधिवेशनामध्ये। खऱ्या अर्थानं मुंबईला मिळाल्यावर त्याचं अभिनंदन केलं पाहिजे। अशा वेळेला राजकीय टोलेबाजी आणि पोपटपंची करणारे आता मुंबईला मिळालं त्याच्यावर तोंड बंद करून काय आहेत आमचा सवाल आहे। खोट्या बातम्या आणि विपर्यासाच्या बातम्या प्रसिद्ध करून मुंबईतून हे गेलं खोटं सांगायचं, राज्यातून ते गेलं खोटं सांगायचं, असं केवळ राजकीय स्वार्थापोटी काम करणारे काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, उद्धवजींची शिवसेना असो, मनसे असो, अन्य दल असो, हे आज मुंबईला एवढं मोठं आमच्या विद्यार्थ्यांसाठी IIM आलं यावर चकार शब्द काढायला तयार नाही, मुख गळून गप्प आहेत। मुंबईकरांशी यांचं पुतना मावशीचं प्रेम आहे। राजकीय भाग अलैदा, अन्य पक्ष केवळ राजकारणातले स्कोर सेटल करण्यासाठी काम करतायत। भारतीय जनता पक्ष आणि मोदीजींचं सरकार आणि माननीय मोदीजी हे उद्याचं भविष्य घडवण्यासाठीचं काम करतायत, विकासाचं काम करतायत। आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या युवा आघाडीने, भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून मी आज घोषित करतोय, सोमवारपासून मुंबईतल्या सर्व महाविद्यालयांवर विद्यार्थी आणि युवकांशी संवाद, सत्य दर्शन करणारी सर्व माहिती, मुंबईतल्या युवक आणि विद्यार्थ्यांच्या सूचना याचं एक अभियान आम्ही घोषित करतोय आणि त्या अभियानाचं नाव आहे एक सही भविष्यासाठी।
अन्य लोकांना ताप आणि संताप असू दे, आम्हाला मात्र भविष्य विद्यार्थ्या युवकांचं आणि मुंबईचं घडवायचं आहे. आणि म्हणून थेट मुंबईकरांच्या युवकांकडे जाऊन जे केलंय तेच मांडणार आहोत. कल्पोकल्पित गोष्टी नाही, भाषणातल्या केलेल्या सिमिलीज नाहीत, भाषणात केलेले दावे प्रतिदावे नाही. जे केलंय तेच त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आणि सूचना आणि संवाद करणार. या देशात 34 वर्षानंतर पहिल्यांदा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, राष्ट्रीय शिक्षा धोरण आलं. या वर्षीपासून ते कार्यान्वित होईल. आपल्या आवडीचे विषय, आपल्याला रोजगाराशी संबंधित असलेल्या अभ्यासक्रम याची सोय देणारं नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मोदीजींच्या सरकारचं हे यश आहे. विद्यार्थ्यांपर्यंत त्याचा संवाद करणार. त्या ठिकाणी नवीन IIM मुंबईला दिलंय, त्याची माहिती, 350 जागांची माहिती विद्यार्थी आणि युवकांपर्यंत पोहोचवणार. एम्स अगोदरच्या सरकारच्या काळाच्या तुलनेत एम्स हे 214% वाढ झाली. एम्सच्या निर्मितीची. उद्याचं भविष्य विद्यार्थी युवकांचं यामध्ये आहे. पोस्ट ग्रॅज्युएटच्या ज्या मेडिकलच्या जागा असतात, त्या पोस्ट ग्रॅज्युएशनच्या मेडिकलच्या जागांमध्ये 93% वाढ झाली आहे. मोदी सरकारचं यश आहे. आणि म्हणून आमच्या विद्यार्थ्यांना, युवकांना पोस्ट ग्रॅज्युएशन मेडिसिनमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध होत आहेत, हे आम्हाला विद्यार्थ्यांना पोचवायचं आहे, त्यांच्याशी संवाद साधायचा आहे. अंडर ग्रॅज्युएट मेडिकल याच्या जागा पूर्वीच्या सरकारच्या काळाच्या तुलनेत 75% वाढल्या आहेत. ही सेवा आहे आमच्या उद्याच्या भारताची, उद्याच्या युवकांच्या अपेक्षांची. 7 नवीन IIT आणि 8 नवीन IIM, ज्यामध्ये मुंबईतलं एक IIM होत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात IIT आणि IIM ची निर्मिती जगामध्ये आमचा भारतीय युवक आणि विद्यार्थी छाती ठोकपणे जगाच्या तुलनेतला अभ्यासक्रम करून पोहोचेल, याची निर्मिती होते आहे. जनतेपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही ते पोहोचवणार आहोत. आणि म्हणून सत्य जे समोर येत आहे की अर्बन अनएम्प्लॉयमेंटचा दर, शहरी बेरोजगारीचा दर 6.1% कमी झाला, या आकडेवारी सांगते. आणि त्यामुळे मुंबईला आज भरभरीत मिळतंय, याचा आनंद आम्हाला आहे, मुंबईकरांना आहे. आणि म्हणून या सर्व योजना पोहोचवणं, त्यामध्ये सहभागिता देणं आणि संवाद करणं, यासाठी एक सही भविष्यासाठी ही सर्व महाविद्यालयांवर मुंबईच्या भारतीय जनता पार्टीच्या युवा आघाडीच्या माध्यमातून सोमवारपासून आम्ही सुरू करतो आहोत. मुंबईतल्या युवकांना हे सोडून अन्यही गोष्टी आज मी मांडत नाहीत. 100 युनिकॉर्न आहेत, स्टार्टअप्स मोठ्या प्रमाणात वाढले आहेत, मुद्रा लोनचा निधीसुद्धा, कर्जसुद्धा मिळालेलं आहे. ती आकडेवारी आम्ही नंतर देऊही. आणि त्यामुळे मुंबई आणि देशाचं भविष्य घडवण्याचं काम म्हणजे मोदीजी आणि मोदीजींचं सरकार. मुंबईला मिळाल्यावर गप्प आणि मूग गुळून गप्प बसणारे हे काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धवजींची शिवसेना आणि मनसे हे गप्प का, हा सवाल आम्ही उपस्थित करतो आहोत. एक सही संतापाची मनसेने उपक्रम सुरू केला होता, त्याला हे प्रत्युत्तर समजायचं का? मला वाटतं ज्यांना राजकारणातच यश आणि राजकारणाची चर्चा करून स्वतःचा स्पेस निर्माण करण्यासाठी ते प्रयत्न करायला लागतात, त्या पक्षावर मी टीका टिप्पणी आलोचना करणार नाही. त्यांचा विषय आणि आंदोलन राजकीय आहे. आमचा विषय आणि आंदोलन हे युवकांच्या, विद्यार्थ्यांच्या, भारताच्या, मुंबईकरांच्या भविष्याचं आहे. अशी जी वारंवार तुम्ही उल्लेख करताय की काही बाहेर गेलं तर मोठ्यानं बोललं जातं, पण काही आल्याबद्दल बोलत नाही.
मी स्पेसिफिकली आदित्य ठाकरे यांच्याबद्दल बोलतो की आय एम सारख्या गोष्टी ते अनेकदा या सगळ्या विद्यार्थ्यांसोबत किंवा ह्या सगळ्या गोष्टी त्यांना माहीत असतात. एवढा मोठा उद्योग, एवढा मोठा प्रोजेक्ट येऊन देखील त्यांनी कुठलं ट्विट नाही, कुठली घोषणा बोलणार, थेटपणे तुम्ही बोलताय का त्यांना? ज्यांना कावीळ झाली आहे त्यांना सगळं पिवळं दिसतं. आदित्यजींना ती होऊ नये माझी इच्छा आहे, कारण आजकाल मी वर्तमानपत्रात पाहतोय पावसानंतरचे आजार पसरत आहेत, त्यांना व्यक्तिशः होऊ नये. पण राजकीय कावीळ त्यांना का झाली हा प्रश्न मी त्यांना नक्की विचारेन. आणि विशेषतः आदित्यजींनी तर विद्यार्थी विरोधीच भूमिका महाराष्ट्रात घेतली आहे. मला आज सगळे घटनाक्रम सांगायचे नाहीत, पण त्यांचं सरकार होतं त्यावेळेला विद्यापीठाच्या बाबतीतले निर्णय विद्यापीठात कुलगुरूंच्या किंवा कुलपतींच्या दालनात न होता त्यांच्या दालनात होत होते. विद्यापीठाच्या स्वायत्ततेला बट्टा लावण्याचं काम आदित्यजींनी केलेलं आहे. आमच्या विद्यार्थ्यांना पोस्ट ग्रॅज्युएट किंवा अंतिम वर्षाच्या नॉट पोस्ट ग्रॅज्युएशन अंतिम वर्षांच्या परीक्षाच देऊ नये असा तुगलकी निर्णय या विद्यार्थ्यांच्या माथी करोना पदवीधर असा शिक्का मारून त्यांना पुढच्या सगळ्या असलेल्या संध्या त्या संध्यापासून परावृत्त करण्याचा निर्णय आदित्यजींचाच. विद्यापीठामध्ये थेट राजकीय नेमणुका करण्याच्या बाबतीतला कायद्यातला बदल हाही आदित्यजींचाच. आणि त्यामुळे आदित्य ठाकरे इज इक्वल टू महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांच्या असलेल्या प्रोग्रेसचा विरोध, त्यांच्या विकासाचा विरोध, विद्यार्थ्यांच्या विकासाचा विरोध इज इक्वल टू आदित्यजी ठाकरे अशी त्यांची कार्यपद्धती राहिली. त्यामुळे IIMच्या बाबतीत ते काही ट्विट करतील किंवा बोलतील अशी आमची अपेक्षा नाही. किमान त्यांना विनंती आहे, जे काही थोडके खासदार राहिलेत त्यांनी तरी किमान पार्लमेंटमध्ये संसदेमध्ये जेव्हा हे विधेयक येईल त्यावेळेला त्याच्या बाजूने बोलावं, तेवढं तरी करावं. एवढं केलं तरी भरपूर. अशी जी विधानसभा अध्यक्षांना सुप्रीम कोर्टाची नोटीस मिळाली आहे, आपण कायदेतज्ञ आहात, आपण ॲडव्होकेट आहात, वकील आहात, या अनुषंगाने काय सांगता येईल? मला वाटतं ही कायदेशीर प्रक्रियेचा भाग आहे. ज्या वेळेला एखादं पिटिशन एखादं दावा दाखल होतो त्यावेळेला त्यामध्ये जे रिस्पॉन्डंट केले जातात त्या सगळ्यांना त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी बोलावलं जातं किंवा बोलावण्यात येतं. या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे माझ्या माहितीप्रमाणे सर्वोच्च न्यायालयात जो दावा दाखल केला, जे पिटिशन केलं, त्यात त्यांनी ज्यांना प्रतिपक्ष किंवा रिस्पॉन्डंट केलं असेल त्यांना सुप्रीम कोर्टाने सांगितलं असेल तुमचं म्हणणं मांडा. तर यात नोटीस काढली आहे, याच्यावर काही कारवाई झाली आहे असं मला बिलकुल वाटत नाही. विधानसभा अध्यक्ष त्यांचं म्हणणं सर्व अभ्यासांती सर्वोच्च न्यायालयात मांडतील, यापेक्षा वेगळं काहीच नाही. न्यायपालिकेचा हा हस्तक्षेप बनायचा का कायदे मंडळामध्ये? मला असं वाटतं की आज तरी असं म्हणावं असं काही परिस्थिती नाही. आणि जो निवाडा या आधी दिला त्या निवाडामध्ये याची पूर्ण परिपूर्तता, काळजी आणि शाश्वती सर्वोच्च न्यायालयाने घेतलेली दिसते. आणि त्यामुळे मी असं विधान करणार नाही. वित्त विभागाच्या फाईल्स या आता शिंदे नाही तर फडणवीस वाया जाणार आहेत असा काही निर्णय झाल्याची माहिती मिळते. मी यावर भाष्य करू शकत नाही, कारण मी काही सरकारचा प्रवक्ता नाही. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालाय आणि या सगळ्यामध्ये सर्वात हुशार विद्यार्थ्याला बरंच काही द्यावं लागलंय. 106 आमदारांच्या पक्षाचे जवळपास 6 मंत्रिपद हे 35 आमदारांना गेले. तुम्ही एक भाजप म्हणून, एक आमदार म्हणून समाधानी आहात? काय म्हणजे होतंय त्याला? मला वाटतं ज्या वेळेला दिली त्यावेळेला जास्तच होती. त्यावेळेला 9 आमदारांनी शपथ घेतली होती. त्यामुळे 43-42 विभागांना 9 म्हणजे 18 लोकांमध्येच विभागणी केली होती. आणि त्यामुळे स्वाभाविकच होतं, जे घडलं ते स्वाभाविक आहे आणि त्यामुळे असमाधान मांडण्याचं काही कारणच नाही. अशी याला लागूनच अर्थ खातं हाती येताच काल रात्री अजित पवार यांनी शरद पवार आणि म्हणजे सिल्लोडकर गेले होते. एकीकडे बाहेर पवार कुटुंब एकमेकांच्या विरोधात बोलताय, मात्र हे राजकीय दृष्ट्या तुम्हाला काही दिसतंय याच्यामध्ये? मी तर म्हणेन एकतर त्यांच्या परिवारात कोणी भाष्य करावं असं मला वाटत नाही, किमान मी तरी करणार नाही. पण तुम्ही विचारलं म्हणून तर सांगेन की बाबा राजकारण आपल्या बाजूला आणि परिवार आणि पारिवारिक संबंध जपणं हे जर ते जपत असतील तर हे काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही.
मला असं वाटतं महाराष्ट्रातली प्रगल्भ संस्कृती आणि परंपरा आहे. त्यामध्ये जर ते पारिवारिक काका पुतणे, काकी पुतणा किंवा अजून कोणी भेटत असतील अडचणीच्या सुखदुःखाच्या काळात, तर मला वाटतं हे चांगलं आहे, हे शोभनीय आहे, महाराष्ट्राला सुसंस्कृत दाखवणार आहे. थोडं उद्धवजींनी शिकलं पाहिजे. सर, राज्य मंत्रिमंडळाचा जो विस्तार झाला, खरं तर अजित पवारांकडे अर्थ खाते गेलं. 40 आमदार फुटून ज्यावेळेस गेले होते त्यावेळेस ते एक आरोप मुख्य करत होते की आम्हाला निधी दिला जात नाहीये, जे शिवसेनेचे ठाकरे गटाचे होते. पण आता पुन्हा अर्थ खाते त्यांच्याकडे गेले, पुन्हा तेच झाले. आता टीका अशी केली जाते की आता ते काय बोलणार? टीका करणारे कोण आहेत मला माहीत नाही. आपण प्रश्न विचारला तर मी एवढं सांगेन, सर्वांना समाधान करणारी भूमिका ही एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वात देवेंद्रजींनी अजित पवारजी करतील. आणि म्हणून परवाच्या आमच्या महाविजय कार्यशाळेत तर मी म्हटलंच की आता आमची भूमिका ही बदललेली आहे. आमचा नारासुद्धा बदलला आहे. तो कालानुरूप महाराष्ट्राच्या हितासाठी आवश्यक आहे. लोकसंख्या नियंत्रणाच्या वेळेला 70च्या दशकात छोटे कुटुंब सुखी कुटुंब हा नारा होता. राजकीय स्वार्थापोटी उद्धवजींचा माझे कुटुंब माझी जबाबदारी हा नारा होता. माननीय सोनियाजी आणि माननीय शरद पवार यांचा नारा मेरे बाद मेरा बेटा आणि दुसऱ्यांचा नारा मेरे बाद मेरी बेबी. यापेक्षा आता महाराष्ट्र हितासाठी देश हितासाठी आमचा नारा आहे मोठे कुटुंब सुखी कुटुंब. यशोमती ठाकूर यांनी दावा केला आहे की एकनाथ शिंदे यांचं राजकीय अस्तित्व लवकरच संपेल, हिवाळी अधिवेशनात ते दिसणार नाही. मांडणाऱ्यांचं अस्तित्व काय राहिलं आहे? इतकं हास्यास्पद आहे की ज्यांच्या स्वतःच्या अस्तित्वाच्या पक्षासहित स्वतःच्या अस्तित्वाची चिंता आहे ते दुसऱ्यांच्या अस्तित्वावर बोलत आहेत. पण मी समजू शकतो, सत्ता गेली, मित्र गेले, मित्र पक्षातील लोक गेले, आता मी एकटा पडलो, त्यामुळे भ्रमिष्ट अवस्थेत काँग्रेसचे नेते असं बोलतात. अशी जी 6 खाती भाजपने राष्ट्रवादीला दिलेली आहेत, स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी निशिकांचं खातं दिलंय, जवळच्यांचं खातं दिलंय, याकडे कसं पाहताय? मी मगाशीच सांगितलं, ज्यावेळेला 18 मंत्री 42-43 विभागाला वाटप करून होते त्यावेळेला त्यांच्याकडे असलेल्या खात्यांची संख्या मंत्री 27-28 झाल्यावर स्वाभाविकता ते त्या ठिकाणी विभाजित होणार. आणि म्हणून जे स्वाभाविकता घडलं त्यामध्ये वेगळं काही राजकीय अर्थ काढण्याची गरजच नाही आहे. आणि म्हणून मोठं कुटुंब सुखकुटुंब या जबाबदारीत एकनाथजी, देवेंद्रजी आणि अजित पवार हे आपलं काम महाराष्ट्र हितासाठी करतील. संजय राऊत यांनी आज आणखी एक दावा केलाय की जे शिंदे गट मुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ खातं देऊ नये म्हणून विनंती करत होते, त्यांना सांगितलं की तुम्हाला जर अर्थ खातं द्यायचं नसेल तर तुम्ही मुख्यमंत्रीपद द्या. त्यावेळी शिंदे मागे फिरले आणि त्यांनी मुख्यमंत्रीपद घेतलंय असा दावा केला. याकडे कसं पाहता? संजय राऊत यांचे दावे म्हणजे बिना आवाजाचे फटाके. आजपर्यंत त्यांनी काय काय दावा केला हे सरकार 7 दिवसात कोसळेल. मग त्यांनी दावा केला आमच्याशी संपर्कात भाजपचे आमदार, फुसकाबार. मग त्यांनी दावा केला की एकनाथ शिंदेच्या पक्षातील लोक परत येतील, फुसकाबार. मग त्यांनी दावा केला होता अजितदादा कधीच जाणार नाहीत, फुसकाबार. त्यामुळे फुसक्या बाराची माळ म्हणजे अजितदादांचा दावा. अशा फुसक्या बाराच्या लोकांवर काय प्रतिक्रिया द्यायची? नुकतंच खातेवाटप झालंय, अधिवेशन येत आहे, त्यामुळे नव्या मंत्र्यांना होमवर्क करावं लागेल, पुन्हा नव्याने करावंच लागेल. महाराष्ट्रातील जनतेच्या अपेक्षित निर्णयाच्या प्रश्नांची उत्तरं ही या विधिमंडळामध्ये महाराष्ट्राच्या वतीने आम्ही सगळेच मांडू आणि समाधानकारक उत्तर देण्यासाठी होमवर्क सगळ्या मंत्र्यांना करावाच लागेल. माझी अपेक्षा आहे, खूप मंत्री हे अनुभवीच आहेत आणि त्यामुळे ते आपलं काम चोख करतील. अधिवेशन आहे, काय मुख्य मुद्दे असणार आहेत, विरोधकांनी घेरायचं ठरवलेलं आहे? मला वाटतं त्यावरचा निर्णय चहा पाण्याच्या वेळेला आपल्याला सांगण्यात येईल. एक महत्वाचा प्रश्न परत राहतोय की काही भाजपचे नवीन मंत्री या मंत्रिमंडळात येतील अशी अपेक्षा होती. अगदी तुमच्यापासून अनेक नावं चर्चेत होती. माझं नाव तुम्ही चर्चेत केलं, माझी ना कधी अपेक्षा होती ना मी कधी चर्चेत होतो. बातम्या येत आहेत, चांगली गोष्ट आहे. तुमचा एक टाइम किंवा तुमच्या बातम्या ब्रेकिंग होत आहेत, त्याला माझ्या शुभेच्छा आहेत. पण येत्या महानगरपालिका निवडणुका पाहता मुंबईत अजून एक जबाबदारीचं पद देणं अपेक्षित होतं का? कारण ती ताकद पक्षाची वाढवण्यासाठी ते गरजेचं होतं का? या सगळे लॉजिक्स, या सगळ्या बातम्या, या सगळ्यावरचा इन्फरन्स
हे काढण्याची पूर्ण तुम्हाला मुभा आहे. तुमच्या त्या स्वातंत्र्यावर मला घालायचं नाही. तुमच्या बातम्यांना माझ्या शुभेच्छा. मला दिलेल्या कामामध्ये मी पूर्ण रस देऊन अतिशय समोर लक्ष ठेवून काम करतो, याचं मला समाधान आहे. पण दिलं पक्षाने जर मंत्रिपद दिलं, आता विस्ताराचं बोललं जाते, दिलं तर आशिष शेलार घेणार त्याचं उत्तर तुम्हाला का देऊ? आशिषजी, मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरच्या सभेमध्ये एक वक्तव्य केलं होतं की देवेंद्र फडणवीसांनी मोठं मन दाखवून महापौर पदाची निवडणूक, बीएमसी महापौर पदाची निवडणूक बिनविरोध केली. त्यांचं मन मोठं आहे. एकंदरीत तुम्ही त्यावेळेस त्या सीटचे कॅप्टन होता, नेमकं काय झालं होतं? मला वाटतं ती एक वेगळी पत्रकार परिषद आपण घेऊया. आज तरी माझी इच्छा आहे की मुंबईकरांना आणि मुंबईच्या युवक आणि विद्यार्थ्यांना जे मिळालं आहे त्यामध्ये जनतेपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत, युवकांपर्यंत ते आपल्या माध्यमातून पोचवावं आणि ते काम आपण कराल अशी माझी अपेक्षा आहे. सर हिंदी में बता दीजिए आप कैंपेन शुरू कर रहे हैं और आईएम को लेकर के जो घोषणा है उसको लेकर मैं भारतीय जनता पार्टी मुंबई की तरफ से माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी, माननीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान जी और समस्त मोदी सरकार का मुंबई वासियों की तरफ से धन्यवाद और अभिनंदन भी करता हूं. 65 साल कांग्रेस के सत्ता के समय जो अपेक्षा मुंबई वासियों की थी, जो मुंबई के विद्यार्थी और युवकों की थी, जो अपेक्षा इंडस्ट्रियलिस्ट की थी कि मुंबई एक अंतर्राष्ट्रीय केंद्र भी है और आर्थिक राजधानी भी कही जाती है देश की, वहाँ पर आईआईएम खुलना चाहिए, इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट, वो मांग, वो अपेक्षा, वो इच्छा कैबिनेट में एक निर्णय करके एक बिल इंट्रोड्यूस करने का निर्णय जो केंद्र सरकार ने किया, ये मुंबई वासियों के लिए बहुत बड़ी आनंद की बात है. जो नेशनल इंस्टीट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजीनियरिंग, ये पवई में नीटी नाम की जो संस्था है, वो अब आईआईएम इस नाते उसको अपग्रेड करके वो काम करेगी. एमबीए पास करने वाली 350 स्टूडेंट्स को ये मौका हर साल मिलेगा. इंटरनेशनली जिसकी मान्यता है, ऐसे आईआईएम की पढ़ाई के लिए अभी मुंबई या महाराष्ट्र के लोगों को अन्य राज्यों में जाने की जरूरत भी नहीं. इस प्रकार का कैबिनेट का निर्णय और आगे चलकर पार्लियामेंट में उसका बिल पारित करना, ये निर्णय मुंबई वासियों के लिए और महाराष्ट्र के लिए बहुत आनंददायी है. हम सवाल उठाते हैं उन सभी पर कि जो झूठी बातें फैलाना और झूठी खबरों के ऊपर दुनिया के सामने गलत फहमी फैलाना, ऐसे काम करने वाले कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस, उद्धव जी की शिवसेना और मनसे को एक सवाल करते हैं कि जब आईआईएम मुंबई में आ गया है, आने वाला निर्णय हो चुका है, तब उसका आप स्वागत क्यों नहीं करते, आपने चुप्पी क्यों साधी है. और इसके लिए हमने तय किया है, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा की तरफ से मुंबई के सभी कॉलेजेस पर स्टूडेंट्स और यूथ से हम इंटरेक्शन करेंगे, डायलॉग करेंगे, उनको जानकारी देंगे कि आपके लिए मोदी जी ने और मोदी सरकार ने आपके भविष्य के लिए किए हुए काम, उसके ऊपर आपसे संवाद भी होगी और उनकी सूचनाएं भी ली जाएगी. और उस अभियान का नाम हमने दिया है एक हस्ताक्षर भविष्य के लिए, 1 सिग्नेचर फॉर फ्यूचर. और आज युवाओं के लिए और विद्यार्थियों के लिए जो काम मोदी सरकार ने किया है, वो हर विद्यार्थी और युवा और इंडस्ट्रियल तक पहुंचाने का काम हम करेंगे. हमने देखा 34 साल से 34 ईयर्स से जो इंडस्ट्री रिलेटेड एजुकेशन की मांग, मेरे चॉइस का एजुकेशन इसकी मांग, अलग अलग संस्थाएं, विद्यार्थी, पालक सभी करते थे. वो नेशनल एजुकेशन पॉलिसी मोदी जी ने पारित की, उसका महाराष्ट्र में इंप्लीमेंटेशन होगा, उसकी जानकारी हम विद्यार्थियों तक देंगे.
हम हर कैंपस पर जाकर पहले की कांग्रेस की सरकार के तुलना में अभी एम्स 214% बढ़ गए, इस देश में अपॉर्चुनिटी बढ़ गई, उसकी जानकारी भी विद्यार्थियों तक पहुंचाएंगे। पोस्ट ग्रेजुएशन मेडिकल की सीटें, एक एक सीट के लिए लड़ाई होती थी, वो सीटें 93% बढ़ाई। उसके बारे में युवाओं को, विद्यार्थियों को, पालकों को अवगत करेंगे। अंडर ग्रेजुएट मेडिकल की सीटें 75% बढ़ी। अपॉर्चुनिटी, आवश्यकता दोनों पूरी हो रही है, उस तरफ कदम बढ़ा है, उसमें सम्मिलितता विद्यार्थियों की हम करेंगे। यूनिवर्सिटीज इस देश में 38% पहले की तुलना में बढ़ी। ये एक बड़ा कैंपस विद्यार्थियों के लिए बढ़ रहा है, ये भी आनंद का विषय है। देश में 7 नई IITs और 8 नए IIM, इतनी सीटें बढ़ती है। दुनिया भर में जो एक स्किल्ड, एजुकेटेड, लर्नेड, स्पेशलाइज्ड यूथ चाहिए, उसकी मांग भारत पूरा करेगा। ये सभी बातें लेकर हम जा रहे हैं और उसका परिणाम भी दिखाई पड़ता है कि अर्बन अनएम्प्लॉयमेंट इस देश में 6.1% कम हो गया है। और इसके लिए एक हस्ताक्षर भविष्य के लिए, वन सिग्नेचर फॉर फ्यूचर, ऐसे मोदी जी को धन्यवाद देने वाली और जानकारियां पहुंचाकर उनको इंक्लूसिव करने वाली इस कैंपेन को हम मंडे से सभी कॉलेजेस पर मुंबई पे शुरू करने वाले हैं। एक सवाल ये है कि आदित्य ठाकरे काफी वोकल रहे हैं इस बारे में, कि खास करके विद्यार्थियों का मुद्दा हो या प्रोजेक्ट्स के बारे में, कि उनका हमेशा आरोप रहता है कि महाराष्ट्र से जो प्रोजेक्ट है वो गुजरात में जा रहे हैं। उसके अलावा विद्यार्थियों के मुद्दे पे कई बार उन्होंने घेरा है। क्या घेरा बेरा ने झूठ फैलाया है। जिनको पिलिया हुई है उनको सब पिला दिखता है। मैं व्यक्तिगत रूप से पिलिया नहीं कह रहा हूं, क्योंकि उनको ऊपर वाला और भी सशक्त बनाए हैं। राजनीतिक पिलिया जो हुई है उसके कारण उनको सब पिला दिखता है। आदित्य जी तो जब उनकी सरकार थी तो महाराष्ट्र के विद्यार्थियों के हित के खिलाफ ही निर्णय किया उन्होंने। फाइनल ईयर स्टूडेंट्स को एग्जाम ही मत दो, ये निर्णय उनका था, जिसके कारण सभी हमारे फाइनल ईयर पास स्टूडेंट्स को आगे पढ़ने में और जॉब में दिक्कत आने वाली थी। उनके भविष्य के साथ खिलवाड़, आदित्य ठाकरे जी का निर्णय। मुंबई के यूनिवर्सिटीज के बारे में अभ्यासक्रम या और कोई निर्णय हो तो उसकी बैठकें ना यूनिवर्सिटी के चांसलर और वाइस चांसलर के रूम में होती थी, वो आदित्य ठाकरे जी के केबिन में होती थी। पॉलिटिकल इंटरफेरेंस फॉर द फ्यूचर ऑफ स्टूडेंट, ये आदित्य जी का निर्णय है, भविष्य के साथ खिलवाड़। और आदित्य जी ने पॉलिटिकल इंस्टीट्यूट्स, पॉलिटिकल पार्टीज के अपॉइंटमेंट्स डायरेक्ट यूनिवर्सिटी में हो, इसके लिए कानून में बदलाव लाया। पॉलिटिसाइजेशन ऑफ यूनिवर्सिटीज, यह आदित्य जी का निर्णय। और इसके लिए महाराष्ट्र के विद्यार्थियों के विरोधी इज इक्वल टू आदित्य जी ठाकरे, ये महाराष्ट्र के विद्यार्थियों को पता है। आने वाले दिनों में बीएमसी का भी चुनाव है, आपके ऊपर बीएमसी का भी जो है वो जिम्मेदारी दी गई है। ऐसे स्थिति में जब एनसीपी गठबंधन में शामिल होती है तो क्या आने वाले दिनों में एनसीपी के भी लोग गठबंधन में बीएमसी का चुनाव लड़ेंगे क्या, बीजेपी के साथ और शिवसेना के साथ? हम अलायंस में है, हम अलायंस में चुनाव लड़ेंगे। हमारी महायुति है और हम महायुति में ही चुनाव लड़ेंगे। हम भारतीय जनता पार्टी, एकनाथ जी की शिवसेना, अजित पवार जी की राष्ट्रवादी, रामदास आठवले जी की आरपीआई और अन्य दल, ये आज साथ में है। महापालिका चुनाव में भी साथ में रहेंगे। आखिरी सवाल, ये कल अजित पवार शरद पवार से मिलने के लिए गए थे, कई सारी बातें सामने आ रही हैं, अर्थ मंत्रालय मिला है, उसे किस तरह से आप देखते हैं? नहीं, अगर अपने चाचा को या उनकी चाची को वो मिलने गए तो उसमें सवाल या निशान उठाने का सवाल कहाँ आता है? ये उनका पारिवारिक रिश्ता है। मैं तो मानता हूँ ये महाराष्ट्र की संस्कृति है। राजनीति एक तरफ, परिवार एक दूसरे से घुल मिल रहा है, आवश्यकता के अनुसार
व्यक्तिगत रूप से तो मुझे अच्छा लग रहा है, ये अच्छी संस्कृति का दर्शन है। थोड़ा उद्धव जी के दिमाग में भी उसका परिणाम हो, ऐसी ऊपर वाले से विनती है। अजित पवार को वित्त मंत्रालय न दिया जाए, इसको लेकर कई सारी बातें की गई। देखिए खबरें थी और खबरों पर मैं कोई चर्चा नहीं करूंगा। मैं मानता हूं अभी हमारी फैमिली बड़ी हो चुकी है। महाराष्ट्र के हित में अभी हम बड़ी फैमिली और सुखी फैमिली, इस नारों को लेकर सभी तीनों दल, चारों दल साथ में लेकर सरकार महाराष्ट्र के हित में चलाएंगे। सर, आप क्या महाराष्ट्र के लोगों को आश्वस्त कराएंगे क्या? क्योंकि अजित पवार पर लगातार आरोप आप ही के लोगों ने किया था जो आपके साथ सत्ता में थे, कि अजित पवार के पास जब वित्त मंत्रालय था तो वो हमें निधि नहीं देते थे, जिस वजह से हमको वो पक्ष छोड़ना पड़ा। मुझे लगता है जो सवाल या निशान जिन्होंने खड़ा किया, उनके प्रश्नों का उत्तर तीनों नेता एकनाथ जी, देवेंद्र जी और अजित पवार अपने कार्यकर्तृत्व से और निर्णयों से देंगे और वो समाधानकारक होगा। भारतीय जनता पार्टी में अजित दादा के आने की वजह से असंतोष है क्या? बहुत सारे भारतीय जनता पार्टी में कोई असंतोष नहीं। माननीय मोदी जी के नेतृत्व को और माननीय मोदी जी के नेतृत्व में चुनाव जीतने के लिए और देश का सेवा और भला करने के लिए जो भी तुष्टीकरण करने की राजनीति न करने वाले लोग होंगे, उनका हम स्वागत करेंगे। आशीष जी, लास्ट सवाल की चर्चाएं ये हैं कि क्या एकनाथ शिंदे और उनके लोगों ने अपना वो जो अहमियत है वो क्या खो दी है अजित पवार के आने के बाद? बिल्कुल नहीं, सेम चीज बरकरार है जैसे पहले। ये खबरें गलत है। एकनाथ जी मुख्यमंत्री है, मुख्यमंत्री जी के नेतृत्व में उप मुख्यमंत्री देवेंद्र जी, अजित पवार जी, ये सरकार काम कर रही है और किसी का भी असम्मान करना ये हमारी कार्यपद्धति नहीं। ये कार्यपद्धति महाराष्ट्र विकास आघाड़ी में माननीय शरद पवार जी को भी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी के अपॉइंटमेंट मिलने के लिए कितनी तकलीफ होती थी, ये हमने देखा। जो फाइलें कांग्रेस की जाती थी तो मंत्री चिल्लाते थे कि फाइलें गई तो मुख्यमंत्री के यहाँ से बाहर ही नहीं आती, ये भी हमने देखा। और इसके लिए जो महाराष्ट्र विकास आघाड़ी का रवैया था, ये सवाल उनके लिए रिलेवेंट है। माननीय देवेंद्र जी, एकनाथ जी और अजित पवार जी ये समाधानकारक रीति से ही महाराष्ट्र की सेवा करेंगे। बीएमसी में मेयर बीजेपी का होगा, शिवसेना का होगा? हम तीनों दल साथ में, चारों है, चारों ही दल साथ में रहेंगे। भारतीय जनता पार्टी का मेयर महायुति के साथ नेतृत्व में होगा। सीट बंटवारों को लेकर के उसकी निर्णय होने के बाद आपको बताएंगे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।